ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। त्याचा उपयोग हा कुंभमेळा सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी होईल, म्हणून त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, सर्व संघटना या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी मनापासून, त्याचे पदाधिकारी सर्वांचे मनापासून आभार मी या ठिकाणी मानतो। ठीक आहे, आपली आता पहिली आणि शेवटची बैठक नाही, अजून 1.5 वर्ष वेळ आहे। या काळामध्ये, या वेळेत अजून आपण सर्वजण बसू। आपण आता प्रतिनिधी स्वरूपात आलेला आहात। आपली सगळी जरी टीम असेल 25-50 जणांची, त्यांचे आपण सहभागी करून घेऊ। या कुंभामध्ये म्हणजे हा की फक्त प्रशांतचा कुंभ नाही, सर्वांचा, सर्व नाशिककरांचा कुंभ आहे। लोकसहभाग यामध्ये अतिशय महत्वाचा आहे, पण लोकसहभागाशिवाय कुठले काम होत नाही। पोलिसांचं काम करताय, महापालिकेचे कर्मचारी काम करतायत, जिल्हाधिकारी त्यांचे कर्मचारी करतात, त्यांचे काम करतायत, असं हा कुंभ होणार नाही। तर लोकसहभाग असला पाहिजे, कारण हा खूप मोठा इव्हेंट, म्हणजे देश पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। आणि अशा पद्धतीचा हा कुंभ आपण या ठिकाणी करतो। गेल्या वेळेचे आपले अनुभव आहेत, त्यावेळेला गेडाम साहेब आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कॉर्पोरेशनला, आपण कॉर्पोरेशनला होतो आपण त्यावेळेला, कमिशनर होतात, आयुक्त होतात, मी कुंभमेळा मंत्री म्हणून त्यावेळेला पूर्ण वेळ काम केलेलं आहे। आणि म्हणून मागचे काही आमचे अनुभव आहेत, खूप आम्ही त्यातून काही शिकलेलो आहोत, काय करावं, काय करू नये, याही गोष्टी आमच्या समोर आहेत। पण आपण सगळे त्या गोष्टीचे साक्षीदार आहात, कारण आपणही मागच्या कुंभमेळ्यामध्ये सगळे नाशिककर म्हणून या ठिकाणी होतात, म्हणून आपलं काय मार्गदर्शन आहे, आपल्या काय सूचना आहे, या जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी बसलो। आणि त्यातून अतिशय अनेक चांगले मुद्दे या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत, अतिशय उपयुक्त असे मुद्दे समोर आलेले आहेत। आणि यातून सर्वांना सोबत घेऊन, आणि पूर्ण 1.5 वर्ष आपल्याला, 2 वर्ष सोबत काम करायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांच्या विचाराने ऐकून। कारण हा कुंभ नुसता जसं सांगितलं गेलं की हा छोटा मोठासा कार्यक्रम नाही की लोक आलेत गेलेत, तर नाशिकच्या सगळ्या भविष्यावर हा दूरगामी परिणाम करणारा असा हा कुंभ आहे। हजारो कोटी या ठिकाणी पैसे आपल्याला या ठिकाणी येणार आहेत, तसा 1000 कोटी रुपयाचा आपण नुसता रिंग रोड आउटर हा या ठिकाणी घेतलेला आहे, त्याचं टेंडर आज उद्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे। आपण आता 2200 कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी काढलेत PWDने, त्यातून सगळे रस्त्यांचं आता वाढणी होणार आहे, चौपदरीकरण, काही ठिकाणी 6 पदरी होतील, काही ठिकाणी अजूनही मोठे होतील। आणि अशा पद्धतीने आपण जे सुद्धा त्र्यंबकला जाणारी कनेक्टिव्हिटी पाहिजे ती सुद्धा मुंबईकडून घेतलेली आहे। चारही बाजूने त्र्यंबकला येणाऱ्या रस्त्यांसाठी कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतली आहे, नाशिकला येणाऱ्या रस्त्यांसाठी कनेक्टिव्हिटी पण घेतलेली आहे। 2200 कोटी टेंडर काढले, अजून 14-1500 कोटी रुपयाचे टेंडर 2-3-4 दिवसामध्ये या ठिकाणी निघतील। पूल आहेत, ब्रिज आहेत, ते सगळे आपण या ठिकाणी घेतोय। नाशिक शहरातले ब्रिज घेतोय। नाशिक शहरामध्ये खरं आहे खड्ड्यांना खूप लोक वैतागलेले आहेत, पण पाऊसच सतत सुरू आहे, आणि म्हणून आता आपण खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातच काल पूर्वी आम्ही बैठक घेतली, त्यात मी सांगितलं की आता पुढचे रस्त्याचे डांबरी आपण नवीन घेणार आहोत ना, डांबरी ऐवजी आता आपण व्हाईट टॉपिंग असते, म्हणजे आता एकदा गेले की मग आपल्याला 25 वर्ष 30 वर्षाला हात लावायची गरज नाही। अन्यथा डांबरी रस्ते घेतले की परत 3 वर्षांनी परत तेच खड्डे पडतात, परत तेच सगळ्यात रिपेअर करायला लागतात, पुन्हा मग लोकांची ओरड सुरू होते, ते कायमस्वरूपी टिकत नाही, 3 वर्षाच्या वर टिकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी आता मुख्यमंत्री महोदयांना उद्या पुन्हा मुंबईला गेलो की विनंती करणार आहे, बाबा याला 1 कोटी रुपये लागले डांबरी रस्त्याला, तर व्हाईट टॉपिंगला 1.5 कोटी रुपये, म्हणजे 50% फरक त्या ठिकाणी पडतो। ते लागले तरी चालतील, पण 25 वर्ष आम्ही निवांतो, आणि त्याचा मग तेवढाच खर्च पुन्हा 3-3 वर्षांनी आम्हाला करावा लागतो, तर कितीतरी पटीमध्ये होतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय त्याला संमती देतील, मान्यता देतील, आणि त्यातून आपण नाशिकचे रस्ते सगळे अतिशय सुंदर चांगले कसे होतील आणि कायमस्वरूपी टिकाऊ कसे होतील, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। अनेक विषय या ठिकाणी आपण मांडलेत, आणि आम्ही मुद्दाम आपल्या विषयांना उत्तरित तात्काळ दिलं, नाही तर मग इथं विषय मांडले, लिहून घेतले, आपल्याला कळत नाही काय झालं, त्याच्या संदर्भामध्ये आमची काय भूमिका आहे, शासनाची काय भूमिका आहे हे कळत नाही। आणि म्हणून आपण जे मुद्दे या ठिकाणी मांडलेत, अंमलचे अधिकारी जे आमचे पोलीस प्रशासन या ठिकाणी आहेत, आयुक्त आहेत, कलेक्टर आहेत, गेडाम साहेब आहेत, सगळ्यांनी या प्रश्नांना उत्तर दिले आहेत की तुम्हालाही कळलं पाहिजे आपण या संदर्भात काय करतो। आणि म्हणून मग ट्रान्सपोर्टेशनचा विषय असेल, मेडिकल असोसिएशन या ठिकाणी त्यांनी अतिशय महत्त्वाचे विषय मांडले। ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रयागराजला आपण पाहिलं की 8-8 दिवस जागेवरून गाड्या हल्ल्याच नाही,
इतका गोंधळ झाला की लोकांना काय करावं समजत नव्हतं त्या ठिकाणी. आणि म्हणून मग पायी वाट काढत काही 20-20, 25-25, 50 करोड लोक पायी गेलेत. काही मोटरसायकलवरून आपण त्या टॅक्सीचा उल्लेख केला, त्याचाही वापर त्या ठिकाणी लोकांनी प्रायव्हेट म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यातून खूप अवास्तव पैसे घेतले गेलेत. मला वाटतं की लोकांना या कुंभमेळ्यात आल्याचा काहीतरी आनंद असला पाहिजे, त्याच्या काही चांगल्या सुखद आठवणी असल्या पाहिजे. आणि त्याचा लोक इथे आले, गर्दीमध्ये अडकून पडले आणि नंतर मग जाऊया कशाला गेलो आपण, काय डोक्याला ताप झाला असं कोणालाही वाटता कामा नाही. त्यातून कुठेतरी हा स्वच्छ असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे. मागच्या वेळी कोणालाही दुखापत झाली नाही, साधा कर्तव्य सुद्धा नाही एवढ्या मोठ्या कुंभामध्ये. कोणी मिसिंग झालं नाही, कुठे कॅज्युअलिटी झाली नाही. प्रयागराजमध्ये एवढा मोठा कुंभ जर आपण बघितलं, खूप चांगली व्यवस्था होती. सगळ्या व्यवस्था लोकांचं स्वागत तिथल्या स्थानिकांनी इतकं चांगलं केलं, पोलिसांनी केलं, प्रशासनाने केलं. पण गालबोट शेवटी लागलंच. रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी कॅज्युअलिटी झाली, घाटावर सुद्धा मोठ्या संख्येवर कॅज्युअलिटी झाली. तिथे तर खूप मोठा म्हणजे जागेचा आवाका खूप मोठा आहे तिथला. आपल्याकडे अतिशय छोटी जागा आहे. त्र्यंबकेश्वरला असेल स्नानाची किंवा इथं रामकुंडावर असेल, तिथे किलोमीटरच्या किलोमीटर लोक आंघोळी करतात. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे. आपल्याला स्क्वेअर मीटरमध्येच काम करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला आव्हान मोठं आहे. आणि आपला कुंभ हा पावसाळ्यात येतो, त्यामुळे अधिक आव्हान आहे. आणि म्हणून मागच्या वेळेचा अनुभव आपला पावसाळ्याचा कसा होता आपल्याला कल्पना आहे की पावसाळ्यामध्ये सगळे मग शेवटच्या 8 दिवस आधी सगळ्यांचे छप्पर उडून गेलेत, टेंट उडून गेलेत, पत्रे उडून गेलेत. आणि त्यामुळे खूप धावपळ आपल्याला करावी लागली. सगळ्या त्या साधुग्राममध्ये पाणी झालं. खूप मोठं आव्हान आपल्याला त्यावेळेला होतं आपल्यासमोर, पण आपण ते पार पाडलं. यावेळेला सगळ्या काही पावसाळा असल्यामुळे सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल. मागच्या अनुभवातून आपण काही शिकलो तर त्यातूनही आपल्याला बरंच काही करता येण्यासारखं आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये ट्रान्सपोर्टेशन सगळ्यात जास्त रेल्वेने असतं, आणि देशभरातून लोक येणार आहेत. जगभरातून सुद्धा लोक कुंभला या ठिकाणी येतात. आणि पण रेल्वे मार्ग तिथल्या तर ट्रॅक वाढवायचा विषय चाललेला असेल, तिथले प्लॅटफॉर्म आम्ही वाढवायचा विषय करतोय, ती जागा पोहोचलो आहे. एअरपोर्टच्या बाबतीत आपण सूचना दिल्या आहेत, त्या संदर्भामध्ये सगळं दिल्लीला बोलणं चाललेलं आहे, सगळं नवीन प्लॅनिंग चाललेलं आहे. हेलिपॅडच्या बाबतीमध्ये आपण 12-15 हेलिपॅड या ठिकाणी करतोय. ती सेवा आपण लोकांना या ठिकाणी देणार आहोत. कारण आता मोठ्या प्रमाणावर आता लोकांचं असं नाही एवढा पैसा खर्च करायचा, इतका मी खर्च कसं करू असं नाही आहे. पैसे खर्च करणारे आता लोक भरपूर आहेत. आणि त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्याची संख्या जशी जास्त आहे तशी खर्च करण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर करणारे लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत. चार्टर फ्लाईट म्हणजे प्रयागराजला जागा नव्हती शेवटी मग उतरायला. चार्टर फ्लाईटला रनवे कमी पडले, त्याचं पार्किंग कमी पडलं, तर त्या धर्तीवर आपल्याला सगळ्या व्यवस्था कराव्या लागणार आहेत. आणि आपण त्यासाठी आपण सगळी तयारी आता करतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी बोलायला सगळे मुद्दे जर सांगितले तर तास दीड तास जाईल. आधीच उशीर खूप झाला बैठकीला, त्याची मी खरं म्हणजे माफीच मागतो. रात्रभर मी आलो 10 वाजता, नंतर मग आमच्या पत्रकारितेचा हल्ला झाला, मी तिथे गेलो, तिथून आलो परत आमची बैठक झाली. मी 3-4 वाजता झोपलो नाही असं समजा. आणि मग परत आमच्या त्या रॅलीमध्ये पळावं लागलं तिथे. त्यामुळे मग डोकं इतकं धरलं होतं माझं की आता काय करू मला समजतच नव्हतं. आणि म्हणून म्हटलं 1 तास तरी झोपू आपण. आणि म्हणून मला 1 तासाच्याऐवजी 1.5 तास झाले, 2 तास झाले. आणि मला यायला या ठिकाणी उशीर झाला, आपल्याला वाट बघावी लागली. त्याबद्दलही मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण हा कुंभ हा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेला कुंभ असेल. आता मागच्या वेळेपेक्षा अनेक नवीन गोष्टी याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येईल. आधुनिक कॅमेरे या ठिकाणी आले मागच्या वेळेपेक्षा. अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचा उपयोग करून आपल्याला हा कुंभ चांगला करता येईल, अतिशय सुरक्षित करता येईल. आणि त्यासाठी मग आपण सगळ्या म्हणजे शासनाने सांगितलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की इथे कुंभमेळ्यामध्ये कुठल्याही पैशाची कमी पडणार नाही. आम्ही सगळं काय जे चांगलं करा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल ते ठिकाणी करा. सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाय करता येईल ते सुद्धा सुंदर झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे. त्यासाठी सगळी म्हणजे STP-साठी तर आपण इथे पैसे टाकलेले आहेत. इथे PWDकडे आपण कामांसाठी रस्त्यांसाठी पैसे दिलेले आहेत. महापालिकेला आपण या ठिकाणी पैसे देतो आहोत. सगळ्याच ठिकाणी कॅमेऱ्यांसाठी पैसे आहेत. फायबर ऑप्टिकलसाठी आता काम सुरू झालेलं आहे, त्याला 300 कोटी रुपये दिलेले आहेत. खूप मोठा निधी या ठिकाणी येणार आहे. नाशिकरांना हा कुंभ तर होऊन जाईल 4 महिन्यामध्ये, परंतु मग पुढचे 12 वर्ष त्या भविष्यासाठी हा कुंभ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हजारो कोटी रुपये असे कुंभ नसताना कुठल्या शहराला दिले जात नाहीत. पण या कुंभच्या निमित्ताने एक मोठी संधी आपल्याकडे या ठिकाणी चालून आलेली आहे. आणि या संधीबरोबरच येणाऱ्या भाविकांचं, जे सगळे यात्रेकरू असतील, त्यांचं सुद्धा स्वागत आपल्याला या ठिकाणी अतिशय प्रेमाने करायचं आहे. जेणेकरून लोक प्रयागराजला गेले त्यांनी मला सांगितलं की बापरे
म्हणजे अगदी घरच्यासारखं, त्यापेक्षाही जास्त पोलीस किती नम्र, काही वैतांनी 24-24 तास सर्व्हिस करतायत, झोपत नाही आहेत, पण लोकांच्या सेवेसाठी किती तत्पर, अधिकारी किती तत्पर, तिथले स्थानिक लोक त्या ठिकाणचे ते किती तत्पर. म्हणजे आम्हाला असं गगन आलं की बापरे असं कसं काय होऊ शकतं. इतकी चांगली सेवा, इतकी चांगली सर्व्हिस तिथल्या प्रशासनाने, लोकांनी, सगळे तुमच्यासारखे सगळे आपले सगळे संस्था आहेत त्या लोकांनी त्या ठिकाणी दिली आणि असं नावलौकिक त्याचा झाला. तसा नावलौकिक आपलाही झाला पाहिजे किंवा कुंभला त्यापेक्षाही चांगली सेवा प्रयागराजपेक्षा नाशिककरांनी आम्हाला दिली, हे लोकांच्या तोंडी त्या ठिकाणी आलं पाहिजे. ही अपेक्षा आमची सर्वांची आपल्याकडून त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, येणाऱ्या पुढच्या आता काळामध्ये 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण सर्वांनी आपण एकत्रित राहून काम करूया. आपण सगळे एकमेकांच्या संपर्कात राहूया. काही सूचना असेल, काही अडचण असेल, काही तक्रार असेल ती निश्चित डायरेक्ट आम्हाला सांगा. सगळे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्या ठिकाणी सूचना केली, निश्चित ती योग्य असेल, करण्यासारखी असेल तर लगेच तात्काळ आपण त्याच्यावर उपाययोजना करू, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करू. पण कुंभमध्ये आपण कुठे कमी पडलो, मग साधू संत असतील, यात्रेकरू असतील, आखाड्या असतील, सगळ्यांना आपण योग्य न्याय त्या ठिकाणी द्यायचा आहे. सगळ्यांचं स्वागत मनापासून त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आपल्या घरचा कार्यक्रम आहे हा. माझ्या घरी लग्न आहे. आपण लग्न असताना किती नम्र असतो. लग्न असताना आपण कोणाला काही दाटुपट करत नाही, कोणा कंटाळा करत नाही, वेळप्रसंगी झोपतही नाही. तसं आपल्या घरचं हे लग्न आहे. हा कार्यक्रम आमच्या घरी आहे असं समजून आपण सगळ्यांनी काम केलं तर मला वाटतं हा कुंभ गेल्या वेळीपेक्षाही सुंदर होईल, स्वच्छ होईल आणि सुरक्षित होईल. त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, आपण अतिशय योग्य अशा सूचना या ठिकाणी केल्यात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.